ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही अशा मेडिकल सेक्टरमधल्या टर्म अभ्यासणार आहोत. सायन्स सेक्टरमधल्या जे काही टर्म्स अभ्यासणार आहोत. 90% लोकांना ज्या काही मेडिकल सेक्टरमधल्या जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, जे की आपल्या बॉडीमधले डिफेक्ट शोधतात, आपल्या डिसीजचं निदान करतात. त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल किंवा जे काही डिटेक्शन करणारे जे काही उपकरणे आहेत, त्यांची माहिती आपल्याला नसते. नावं माहिती असतात बघा. आपण सहजासहजी म्हणून जातो एक्स-रे, बरोबर, सीटी स्कॅन, एम-आर-आय स्कॅन आहे किंवा अल्ट्रासाउंड, सोनोग्राफिक टेक्निक आहे. पण हे आपण बोलून जातो सहजासहजी. पण 90% लोकांना याच्याबद्दल माहितीच नसते, की याच्यामध्ये केलं काय जातं. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांनी सांगितलं, आपण पैसे पेड करतो आणि त्याचा रिपोर्ट आपल्या समोर येतो. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय डिटेक्ट केलं जातं हे आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बरोबर. पाहूया आपण. आता पहिलं जे काय आहे एक्स-रे बघा. द बोन कॅमेरा. सरळ साधा आणि सोपं सांगायचं झालं तर in a X-ray, a quick text that uses invisible light waves to take a back and white picture. बघा, पहिली गोष्ट हे तुमचं काय डिटेक्ट करतंय, एक आपण असं म्हणूया हा बोनचा कॅमेरा आहे. बरोबर आहे. तुमचे जे हाडं आहेत त्या हाडांना शोधण्याचं काम चित्रामध्ये दिसतंय बघा. तुम्ही या ठिकाणी जे काही डॉक्टर आहेत, हे डॉक्टर ज्यावेळेस हे जे काही एक्स-रेचं मशीन आहे, एक्स-रेच्या मशीनच्या सहाय्याने तुमची बॉडी आतून कशा पद्धतीने तुमचे बोन्स आहेत याला डिटेक्ट करण्याचं काम हा एक्स-रे करत असतो. बघा, पिक्चर्स ऑफ द हार्ड पार्ट इनसाइड इन युअर बॉडी, म्हणजे तुमच्या बॉडी मधला हार्ड पार्ट एकच आहे. तो काय दुसरा कोणता नाही, तर तो आहे बोन. त्या बोनला डिटेक्ट करण्याचं काम बघा, मोस्टली युअर बोन्स, जो काही बोन आहे तुमच्या बॉडी मधला त्या बोनला डिटेक्ट करण्याचं, त्याचं पिक्चर टेकन करण्याचं, त्याचं चित्र टेकन करण्याचं काम कोण करत असतं, तर एक्स-रे करत असतं. बघा, साधं आणि सोपं सांगायचं झालं, बघा, तुम्ही चेकिंग इफ युअर बोन इज ब्रोकन आफ्टर फॉलिंग ऑफ अ बायसिकल. तुम्ही बायसिकल किंवा कार मधून नाही, पण बायसिकल असेल, टू व्हीलर असेल, याच्यावरून जर तुम्ही कधी पडलात तर तुमचं जे बोन आहे ते बोन फ्रॅक्चर होतं. बरोबर आहे ना. फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचं जे काही डिटेक्शन आहे, कुठे फ्रॅक्चर आहे, कशा पद्धतीने फ्रॅक्चर आहे, त्याच्यामध्ये रॉड टाकण्याची गरज आहे का, हे सगळं कोण डिटेक्ट करतं, तर त्या ठिकाणी हे जे काही एक्स-रे आहे, एक्स-रे हे डिटेक्ट करत असतात. ठीक आहे. पुढे पाहूया. सेकंड बघा, आता सिटी स्कॅन. आता याला जनरली जर तुम्ही पाहिलं बघा, सिटी स्कॅन म्हणजे काय आहे रे, हा 3D स्लायसर आहे. बघा, तुम्ही चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, चित्रामध्ये एक तुम्हाला ब्रेड दिसते आणि त्या ब्रेड वरती ज्या वेळेस हा सिटी स्कॅनचा मारा होतो, रेडिएशनचा मारा होतो, सिटी स्कॅनचा रेडिएशनचा मारा होतोय, तर तुम्हाला अक्षरशः त्याचे पार्ट्स दिसतायत की ब्रेड ऍक्च्युली खूप मोठा आहे, पण तो इंटरनली अशा पद्धतीने दिसू शकतो. बघा, सिटी स्कॅन इज अ लाईक अ सुपर पॉवर एक्स-रे. बघा, याच्यामध्ये एक्स-रे पेक्षा पॉवर जास्त आहे. सिटी स्कॅनच्या मशीन मध्ये, इन्स्ट्रुमेंट मध्ये एक्स-रे पेक्षा पॉवर जास्त आहे. टेक्स अ लॉट ऑफ पिक्चर फ्रॉम डिफरंट अँगल. बघा, ते काय करतंय की लॉट ऑफ पिक्चर, याच्यामध्ये तुम्ही पहा, या ब्रेडचे तुम्हाला वेगवेगळे पिक्चर्स त्या ठिकाणी दिसत आहेत. स्लाइसेस आहेत, छोट्या छोट्या भागांमध्ये याचे पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत. यूज अ कम्प्युटर टू पुट देम टुगेदर लाईक अ स्लाइसेस ऑफ ब्रेड टू मेक अ डिटेल 3D पिक्चर. म्हणजे छोटे छोटे भाग केले जातात आपल्या बॉडीचे आणि त्याचे 3D म्हणजे 3 डायमेन्शनल, तिन्ही दिशेमध्ये 3 डायमेन्शनल मध्ये वेगवेगळ्या अँगल्स मध्ये याचे पिक्चर्स टेकन केले जातात आणि त्याला म्हणायचं सिटी स्कॅन. म्हणजे तुम्हाला लगेच डिफरन्स लक्षात येतोय की एक्स-रे मध्ये आणि सिटी स्कॅन मध्ये काय फरक आहे. बरोबर. हे 3D पिक्चर्स तयार करतात वेगवेगळ्या अँगल्स मध्ये. याच्या डायग्राम्स, याचे पिक्चर्स तुम्हाला दिसू शकतात. चित्रामध्ये दिसतंय बघा, ब्रेडचं एक सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, सिटी स्कॅन जे मशीन आहे, ही मशीन बघा, एक कम्प्युटर ऑपरेटरला तुम्हाला डॉक्टर दिसत आहे, पेशंट आहे आणि एक गोलाकार त्या ठिकाणी जी रिंग आहे, त्या रिंग मध्ये जे काही पॅरामीटर आहेत ते सेट केलेले असतात. रिअल लाईफ एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, फाइंडिंग आउट इफ देयर इज अ इंटरनल ब्लिडिंग or head injury
इन अ मेजर कार ऍक्सिडेंट म्हणजे तुमचं इंटरनल ब्लिडिंग रक्तस्राव होतोय. बरोबर. इथं मराठीमध्ये मी सांगितलेलं आहे, की कधी-कधी जर तुमच्या बॉडीमध्ये इंटरनल ब्लिडिंग होत असेल, त्याच पद्धतीने कधी-कधी तुमचा कारमध्ये ॲक्सिडेंट झाला, तुमच्या हेडला, तुमच्या डोक्याला जर मार लागला, तर फर्स्ट तुम्हाला काय करायला सांगतात डॉक्टर? तर तुम्ही सीटी स्कॅन करा. बरोबर. सीटी स्कॅन केल्यानंतर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगल्समध्ये तुमच्या ऑर्गनला डिटेक्ट केलं जातं आणि पाहिलं जातं आणि त्याच्या पिक्चर्स तयार केल्या जातात. याला म्हणायचं सीटी स्कॅन. आधी साधा पहिला मुद्दा आपला क्लिअर झालेला आहे. एक्स-रे म्हणजे काय? बोनचं पिक्चर्स त्या ठिकाणी आपल्याला भेटतात किंवा बोनमध्ये फ्रॅक्चर असेल, फॉल्ट असेल हे तुम्हाला भेटतं. एक्स-रे मध्ये तुमचं जे काही ब्लिडिंग आहे किंवा जे काही इंजुरी आहे, मेजर इंजुरी आहे, इजा झालेली असेल बॉडीला, हे त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जातं. चला आता पुढचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे एम-आर-आय. बरोबर. एम-आर-आय स्टँड फॉर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. म्हणजे जे काही मॅग्नेट आहे, चुंबक आहे, या चुंबकाच्या साहाय्याने काय केलं जातं? तर डिटेक्शन केलं जातं. बघा, एम-आर-आय स्टँड फॉर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. इन्स्टेड ऑफ एक्स-रे, इट इज यूज अ व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेट्स अँड radio waves to take highly detailed pictures of soft things like brain, nerves and muscles. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, खूप छान माहिती सांगितलेली आहे. बघा ते म्हणतायत की जो काही एमआरआय आहे ना, ऍक्च्युअली डेलिकेट ऑर्गन जे असतं, जे नाजूक ऑर्गन आहे, जसं की ब्रेन आहे, बरोबर, तुमचा मेंदू आहे, नर्व्स आहेत, जे काही मज्जातंतू आहेत, नर्वस सिस्टीम मधले जे छोटे छोटे सिग्नल ट्रान्सफर करतात, ते डेलिकेट ऑर्गन आहे. मसल्स आहेत, तुमचे स्नायू आहेत. बघा, हे स्नायू असतील, नर्व असतील, ब्रेन असेल, जे की नाजूक ऑर्गन आहेत, डेलिकेट ऑर्गन्स आहेत किंवा पार्ट्स आहेत आपल्या बॉडी मधले, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी. बरं, याच्यामध्ये ते म्हणतात की कुठे कुठे रेडिओ वेव्ह वापरले जातात. बरोबर. म्हणजे जे काही वेव्हज आहेत, ज्या लहरी आहेत, रेडिओ वेव्हज आहेत, इट इज युजेस अ व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेट्स. याच्यामध्ये बेसिकली मॅग्नेट वापरला जातो. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटला दोन पोल्स असतात, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. बरोबर. आणि त्याच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र असतं, त्याला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. चित्रामध्ये दिसतंय बघा. ह्या ज्या काही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत, बरोबर, 6वी-7वीला अभ्यासलेला मुद्दा, 6वी-7वीला अभ्यासलेला मुद्दा, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. बरोबर. नॉर्थ पोल, साऊथ पोल, बरोबर, त्याच्या प्रॉपर्टीज, हे जे काय आहे, तर हे त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. पेशंट पण दिसत आहे. आता इथं तुम्हाला कुणीही डॉक्टर जवळ दिसत नाही. बरोबर आहे ना. या ठिकाणी ऑपरेशनच्या वेळेस अक्षरशः कधी-कधी तुम्ही अनुभवलं असेल, बॉडीवरचं तुमचे मोबाईल असेल, तुमचं समजा जे काही घड्याळ असेल किंवा काही तुमच्याकडं ज्या काही गोष्टी असतात, लोखंडी असेल, प्लास्टिक असेल, ते सगळं बाजूला ठेवलं जातं. मग त्या व्यक्तीला या ठिकाणी आतमध्ये डिटेक्शनसाठी पाठवलं जातं. बघा, पुढे पहा. लुकिंग क्लोजली ॲट फुटबॉल प्लेयर्स नी टू सी इफ अ मसल्स ऑर लिगामेंट इज टॉर्न. म्हणजे ते म्हणतात की फुटबॉल खेळताना जर तुमच्या मसल्स, तुमचे स्नायू, तुमचे लिगामेंट्स जर कुठेतरी दुखावले गेले किंवा त्याच्यामध्ये थोडासा आपण काय म्हणू शकतो, एक इजा झालेली आहे, त्या ठिकाणी काहीतरी हार्मफुल इफेक्ट त्या ठिकाणी झालेला असेल, तर ते जे डिटेक्शन आहे कुठेतरी मॅग्नेटच्या सहाय्याने, चित्रामध्ये दिसतंय बघा, मॅग्नेटच्या सहाय्याने ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा त्याचं डिटेक्शन करू शकता आणि त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा टेकन करू शकता. बरं, पुढे पहा. अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, साऊंड वेव्हज इज एक्सप्लोरेड. आता इथं ध्वनी वापरला जातो. अल्ट्रासाऊंड मध्ये 9वीचा मुद्दा जो आहे, 9वी मध्ये तुम्हाला सोनोग्राफिक टेक्निक हा मुद्दा आहे बघा. या ठिकाणी जो काही प्रॉब आहे, हा प्रॉब वापरला जातो. या ठिकाणी जे काही इमेज आहे बघा, बेबीची जी इमेज आहे, इथं जे काही सिग्नल्स पाठवले जातात, ते सिग्नल्स या कम्प्युटरमध्ये अनालाइज केले जातात आणि त्याचं जे पिक्चर आहे हे टेकन केलं जातं. पण इथं साऊंड वापरला जातो. साऊंड, ध्वनी, ध्वनी वापरला जातो, साऊंड वापरला जातो. बघा, अल्ट्रासाऊंड युजेस हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. साऊंड वापरला जातो. साऊंडचे जे काही लहरी आहेत, वेव्हज आहेत, इकोज त्या ठिकाणी वापरला जातो. इको म्हणजे प्रतिध्वनी. प्रतिध्वनी त्या ठिकाणी वापरला जातो टू मेक अ पिक्चर्स ऑफ द इनसाइड ऑफ युअर बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये, इनसाइड बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स असतील, त्या ऑर्गनला डिटेक्ट करण्यासाठी इट इज अ झिरो रेडिएशन मेकिंग इट अ सेफेस्ट स्कॅन फॉर सेन्सिटिव्ह एरिया. सेफेस्ट स्कॅन आहे याच्यामध्ये. असं काही आपल्याला जे काही आपण म्हणतो ना की
इजा होण्याचे जे काही चान्सेस आहे ते काहीच नाही, फक्त ध्वनी वापरलेला आहे. बघा सेफेस्ट सेन्सिटिव्ह एरिया, जे अति सेन्सिटिव्ह एरिया असेल, तुमचं स्टमक असेल, असेल, गर्भाशय असेल, बरोबर ना, ऑफ द वुमन्स बॉडी, त्याच्यामध्ये डिटेक्शन करण्यासाठी कुठेतरी या सोनोग्राफिक टेक्निकचा अल्ट्रासाऊंडचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, तुम्हाला समजलेलं आहे. हाय फ्रिक्वेन्सी साऊंड जो आहे, अल्ट्रा व्हायलेट, बरोबर, जे काही टाईप आहेत, आकाशाचे इन्फ्रारेड साऊंड आहे, ऑडिबल साऊंड आहे, अल्ट्रा साऊंड आहे. त्याच्यामधला अल्ट्रा साऊंड या ठिकाणी वापरला जातो. बघा, डॉक्टर चेकिंग दी हेल्थ ऑफ ग्रोथ ऑफ अ बेबी सेफली रेस्टिंग इनसाइड अ मदर टमी, बरोबर, म्हणजे जे काही वुमन आहे त्या वुमनच्या टमीमध्ये, पोटामध्ये जे काही छोटस बेबी आहे, त्याची ग्रोथ असेल, त्याचं हेल्थ असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याची वाढ असेल, हे सगळं चेक करण्याचं काम कोणतं करतं, तर हे सोनोग्राफिक टेक्निक, बरोबर, म्हणजे अल्ट्रासाऊंड हे त्या ठिकाणी वापरलं जातं. बघा, 90% लोकांना माहित नसतं ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगितलेली आहे की सिटी स्कॅन म्हणजे काय, बरोबर, एक्स-रे म्हणजे काय, MRI म्हणजे काय आणि सोनोग्राफिक म्हणजे काय. शॉर्ट रिव्हिजन जर म्हणलं तर एक्स-रे यूज फॉर बोन्स, बरोबर, त्याच पद्धतीने सिटी स्कॅन जर म्हटलं तर जे काही ब्लिडिंग आहे, इंटरनल ब्लिडिंग असेल किंवा मेजर इंजरी असेल फॉर हेडला, त्याच्यासाठी आहे, बरोबर. आणि MRI स्कॅन कशासाठी आहे, तर ब्रेन साठी आहे, नर्व साठी आहे, बरोबर, तुमचे जे काही मसल्स असतील, डेलिकेट ऑर्गन साठी आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे अल्ट्रासाऊंड जो आहे, अल्ट्रासाऊंड कशासाठी वापरला जातोय, तर जे काही असे ऑर्गन आहेत जे की सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, ज्याच्यामध्ये साऊंड वेव्स वापरले जातात, ध्वनी वापरले जातात, आणि ध्वनीच्या सहाय्याने कुठेतरी डिटेक्शन केलं जातं की काय प्रॉब्लेम आहे आपल्या बॉडीमध्ये. तर हे सगळे टेक्निक 90% लोकांना किंवा विद्यार्थ्यांना, पालकांना या गोष्टी माहीत नसतात. त्या गोष्टी आपण सांगत आहोत. शेवटी फक्त एकच सांगतो, आपले ऑनलाईन कोर्सेस जे आहेत, बरोबर आहे ना, सायन्स, मॅथ, हे आपल्या एक कोचिंग क्लासेसचं जे काही ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला दिसणार आहे. शेवटी एकदा सांगतो, लक्ष द्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, तुम्हाला सगळे त्या ठिकाणी कोर्सेस दिसणार आहेत. ठीक आहे, बघा, तुम्ही प्ले स्टोर वरती गेलात, एक कोचिंग क्लासेस जर सर्च केलं तर या एक कोचिंग क्लासेसच्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला काय दिसणार आहेत, तर हे सगळे जे काही कोर्सेस आहेत, बघा, हे सगळे जे काही कोर्सेस आहेत, 5वी सायन्स मॅथ, 6वी सायन्स मॅथ, 7वी, 8वी, 9वी, 10वी स्कॉलरशिप, हे सगळे बॅचेस आपले रेडी झालेले आहेत. पटकनी जायचं त्या ठिकाणी लॉग इन करायचं, प्ले स्टोर वर जायचं, इन्स्टॉल करायचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर लॉग इन करायचं, जीमेलच्या साहाय्याने, OTPच्या साहाय्याने लॉग इन करून लगेच बॅच परचेस करायची आणि आपली तयारी सुरू करायची डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी. आणि डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी सायन्स आणि मॅथ खूप गरजेचं आहे, आणि अधिकारी होण्यासाठी NMS स्कॉलरशिप हे खूप महत्वाचं आहे, आणि तेच मी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या या ऍप्लिकेशनच्या साहाय्याने. तर नक्कीच त्या ठिकाणी हे जे काही ऍप्लिकेशन आहे हे खरेदी करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.